अखेर आज दादांच्या अपघाताचा खरा गुन्हेगार सापडलेला आहे। आता त्याला थेट आणि कठोर शिक्षा होणारच। मुख्यमंत्री यांनी तात्काळ आदेश दिलेले असून आजची ही सर्वात मोठी खळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। अजितदादांचा विमान अपघाताबाबत आता एक असा धडकी भरवणारा खुलासा झालाय ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडवून दिली। हा मोठा खुलासा दुसरा कोणी नाही तर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश सुटताच पोलीस प्रशासनाकडून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। एक असा सिक्रेट रिपोर्ट समोर आलेला आहे ज्याने या संपूर्ण षड्यंत्राच्या मुख्य सूत्रधाराचा बुरखा फाडलाय। आता या सूत्रधाराच्या मुसक्या आवळ्यातून असून त्याला जबरदस्त शिक्षा होणार हे निश्चित झालेलं आहे। कालपर्यंत दादाच्या या अपघाताबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात होत्या। कोणी म्हणत होते की विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे अपघात घडला, तर कोणी विमानाची चूक असल्याचं सांगत होतं। पण आज समोर आलेला आहे या गुप्त रिपोर्टने सगळ्या अफवांना पूर्णविराम दिलेला आहे। या भयानक कटकामागे दडलेल्या खऱ्या मुख्य सूत्रधाराचं नाव उघडलेलं केलेलं आहे। ते नाव इतकं मोठं आहे की जणू ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड हादराच बसलेला आहे। जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी कडक आदेश दिलेले होते त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार तपास यंत्रणाही तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि एकामागून एक सगळे पुरावे गोळा केले आणि आता या भक्कम पुराव्यामुळे गुन्हेगाराला थेट कठोर शिक्षा होणार हे निश्चित झालेलं आहे। प्रेक्षकांनो, आता खूप लक्ष देऊ नका, कारण इथून पुढे जी माहिती मी तुम्हाला समजवणार आहे ती पंचवन अजिबात सोपं नाही, पण डोळे कान उघडे ठेवून नीट ऐका। ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ते काळ तारीख होती 28 जानेवारी 2026 आणि वेळ होती सकाळी बरोबर 8:45 त्याच वेळी काळजाचा थरकाप उडवणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला होता। 28 तारखेपासून आजपर्यंत काय घडलं हे तर अख्ख्या महाराष्ट्राला चांगलंच माहीत आहे, पण 27 तारखेच्या मध्यरात्री म्हणजे विमानात बसण्याच्या अवघ्या आदल्या रात्री काय घडलं होतं यावरूनच आता तो मुख्य गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। एक अशी माहिती, एक असा सिक्रेट रिपोर्ट आता समोर आलेला आहे ज्याने सगळ्यांचेच डोळे उघडलेले आहेत। कारण आदल्या दिवशी रात्रीच हा संपूर्ण कट शिजला होता। विमानात बसण्याच्या आदल्या रात्री जे घडलं ते आजपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं। दादांना विमानात नेण्याआधी संपवलं का अशी भीती देखील आता वाटायला लागली होती, कारण लोकांना दाखवलं गेलं की 28 तारखेला अपघात झाला, पण 27 तारखेच्या अंधाऱ्या रात्री काय घडलं। अखेर आज ते काळ सत्य सर्वांसमोर उघडकीसच आलेलं आहे। मुंबईमधून विमानात बसण्यासाठी ज्या गोष्टी घडल्या त्याचे एक नाही, ती दोन नाही, तीन तब्बल 150 पुरावे तपास यंत्रणाच्या हाती लागले आहेत। एक असा रिपोर्ट समोर आलेला आहे ज्यामुळे या कटामागील खरा चेहरा आता उघडकीस आलेला आहे। दादांचा जो अपघात झाला त्याची मांडणी खरं तर आदल्या दिवशीच झाली होती। सगळा प्लॅन आदल्या दिवशी शिजला होता, आदल्या रात्रीच्या दिवशीच, जिथे दोस्तीच्या नावाखाली दगाफटका झाला असं आता स्पष्टपणे बोलावं जाऊ लागलेलं होतं। तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक खाली पडलं, पण सत्य अजिबात असं नाहीये, कारण तो जो डाव होता त्याची सुरुवात खरं तर 27 जानेवारीच्या रात्रीच झालेली होती। त्या रात्री दादा एकदम निवांत होते। त्यांना आपल्या गावाला म्हणजेच बारामतीला जायचं होतं, त्यामुळे ते अत्यंत आनंदी होते। पण अचानक एक फोन आला आणि त्यानंतर सगळा प्लॅन अचानक बदलला आणि त्याचमुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला। मग कोणाचा होता तो फोन? तो फोन नेमका कोणी केला होता आणि त्या फोनचा अन्य या अपघातामागचा नेमका काय संबंध आहे? आता या फोनला अजिबात साधं समजू नका, कारण या फोनविषयी रोहित पवारांनी अनेकदा पत्रकार परिषदामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांनी पुराव्यासंकट हे दाखवून दिलं होतं। संजय राऊत त्यांनी संशय देतही हा विषय लावून धरला होता आणि अनमोल मिटकरी सुद्धा या संशयास्पद फोनच्या मुद्द्यावर वारंवार बोलत होते। पण या फोनचं सत्य आता अखेर बाहेर आलेलं आहे। एक फोन एका सिक्रेट फाईलच्या निमित्ताने आला होता। ती फाईल आणि त्या फोनचं नेमकं कनेक्शन काय, ही सर्वात महत्त्वाची लिंक आजपर्यंत गायब होती आणि तीच लिंक आता पोलिसाच्या हाती लागलेली आहे। आज जी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तीच आपण समजून घेणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 28 जानेवारी रोजी विमानाच्या दुर्दैवी अपघातात घडला। लोकांना वाटलं की विमान अचानक खाली कोसळलं। विमानिकाला धावपट्टी दिसली नाही, पण काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा। पण यामागचा खरा डाव, खरा प्लॅन 27 तारखेच्या रात्री शिजला होता। आता जर आपल्याला 28 तारखेच्या अपघातात कसा घडवून आणला गेला
हे समजावून घ्यायचं असेल तर अपघाताच्या आदल्या रात्री कसा भयानक कट रचला गेला हे आधी जाणून घ्यावं लागेल. 27 तारखेच्या त्या रात्री आपल्याला मुंबईतून दादा जिथे राहत होते तिथे जावं लागेल. दादांची ती शेवटची रात्र ठरणार आहे हे त्यांना अजिबात माहीत नव्हतं. पण त्यांच्या त्या शेवटच्या रात्री दुसऱ्या दिवशी सकाळचा संपूर्ण प्लॅन शिजवला जात होता. तिथे नेमकं काय घडलं याची थरारक माहिती आता तुमच्यासमोर येणार आहे. लक्षात घ्या, ही माहिती ऐकताच कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. असं वाटेल की हे शक्य नाही, पण हेच कठोर आणि कटू सत्य आहे. आजपर्यंत ज्या अफवा पसरवल्या जात होत्या आणि जी खोटी माहिती दिली जात होती ती सगळी आता पूर्णपणे खोटी ठरलेली आहे. कारण की आता थेट पुरावाच समोर आलेला आहे. कारण की एक नवा सिक्रेट रिपोर्ट बाहेर आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण तपासामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी स्वतः कडक आदेश दिले होते आणि त्यांच्या या आदेशानुसार आज अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड धक्क्याचं आणि भीतीचं वातावरण पसरलं. आता जरा बारकाईने पहा. अपघातात 28 तारखेला घडला, पण 27 जानेवारीच्या आदल्या दिवशी काय काय घडलं याची संपूर्ण इनसाईड स्टोरी अखेर समोर आलेली आहे. मुंबईतलं दादाचं जे निवासस्थान होतं, जिथे ते रोज कार्यकर्त्यांची तुफान गर्दी असायची, तिथे 27 तारखेच्या त्या रात्री गर्दी अचानक पूर्णपणे ओसरली होती. कुणी असा प्लॅन केला म्हणावा की गर्दी इतक्या अचानक का गायब झाली. संध्याकाळची वेळ होती आणि संपूर्ण वातावरणात एकच भयानक शांतता पसरली होती. त्या दिवशी दादांनी त्यांच्या सगळ्या फाईल्स वेळेवर सह्या करून पूर्ण केल्या होत्या. दादांना बारामतीला जायचं होतं आणि ते स्वतःच्या गाडीनेच प्रवास करणार होते. दादा नेहमी चारचाकी गाडीनेच प्रवास करणं पसंत करायचे. त्यांच्या गाड्याचा ताफा तयार होता, ड्रायव्हर आणि गाड्या सज्ज होत्या. पण अचानक एक दिवशी विचित्र घटना घडली. जिथूनच अपघाताची पहिली ठिणगी पडली होती. पहा, आज जे सत्य उघडकीस आलंय ते तब्बल 7 महिन्यानंतर समोर आलेलं आहे आणि ही माहिती कदाचित तुम्ही आजपर्यंत कुठे ऐकलेलीही नसेल. या भयानक खेळाचा पहिला भाग इथे सुरू झाला. दादांना अचानक एक फोन आला. फोनवर एक निरोप देण्यात आला आणि तो निरोप काही कोणत्या साध्यासुध्या माणसाचा नव्हता, तर तो निरोप राज्यातल्या अत्यंत वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही तर स्वतः रोहित पवार यांनी ओरडून जगाला सांगितलं होतं. पण तेव्हा पुराव्याअभावी त्यांच्या अस्पष्टता येत नव्हती. मात्र अखेर तो भक्कम पुरावा सापडलेला आणि ते मोठं नाव जगासमोर आलेलं आहे. सुरुवातीला रोहित पवारांच्या दाव्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं होतं, पण मुख्यमंत्री यांनी जेव्हा स्वतः तपासण्याचे आदेश दिले तेव्हा तब्बल 150 पुराव्यासह रिपोर्ट समोर आला आणि त्यांचीच अत्यंत धक्कादायक माहिती आज आपण पाहत आहोत. त्या रात्री रोहित पवार यांनी जे सांगितलेलं होतं तेच खरं ठरलं. दादांच्या एका सिक्रेट फाईलवर स्वाक्षरी करायची होती, एक महत्त्वाची सही करायची होती. ती फाईल थेट केंद्राकडून आलेली होती आणि त्यावर तुमची सही आताच्या आताच हवी आहे असा निरोप देण्यात आला होता. पण प्रश्न असा उपस्थित होतो की ती खरंच महत्त्वाची फाईल होती की दादांच्या फक्त मुंबईत दाबून धरायचं होतं, त्यांना थांबवून ठेवायचंच हा डाव रचला गेला होता. कारण अपघातात दुसऱ्या दिवशी घडला, लोक कदाचित आदल्या रात्री ज्या घडलेल्या महत्त्व देणार नाहीत असा प्लॅन होता. पण ज्या फोन कॉलने दादांना मुंबईत धावण्यात आलं, खरा काळजाचा थरकाप उडवणारा खेळ तिथूनच सुरू झाला होता. कारण जर त्या रात्री फोन आला नसता तर तो निरोप दादापर्यंत पोहोचलाच नसता, तर आज महाराष्ट्राचा हा वाघ जिवंत असता. पण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पायऱ्या शिजवणाऱ्या आणि लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या बड्या नेत्याला हा भयंकर डाव वेळेतच समजलाच नाही आणि तिथूनच सगळी उलटी चक्र फिरायला सुरुवात झाली. त्या रात्री एकीकडे हा फोन आला तर दुसरीकडे दुसरी सर्वात विचित्र घटना थेट विमानतळावर घडत होती. त्या रात्री नेमकं काय घडलं? फक्त फोनच आला नाही तर दादांना ज्या विमानाने घेऊन जायचं होतं ते विमान त्या रात्री रचनेवर लँड झालं होतं आणि तिथून सुद्धा एक अत्यंत संशयास्पद घटना घडलेली होती. कारण ते विमान थेट गुजरातवरून आल्याची अत्यंत खळबळजनक माहिती खासदार संजय राऊत यांनी संसदेत दिली होती. त्यावेळी त्या रात्री जे अत्यंत अनुभवी वैमानिक होते, नेहमी दादांसोबत असायचे, ते त्या दिवशी अचानक का नव्हते? त्यांना जाणीवपूर्वक का गायब केलं गेलं होतं? ज्यांना यामागची आणि विमानाची कोणतीही माहिती नव्हती, अशा नवख्या माणसाला ज्या दिवशी कॉकपिटमध्ये का बसवण्यात आलं? आज संपूर्ण जनता यावर जॉब विचारते. आणि तपासातून एक असा भयंकर दावा समोर येतो की वैमानिक बदलानाचा हा खेळ कोणत्याही साध्यासुध्या माणसाचा नव्हता, तर ते एका अत्यंत शक्तिशाली आणि वजनदार शक्तीचाच होता. कारण जर जुने अनुभवी वैमानिक असते तर कदाचित विमानामध्ये केलेली कोणतीही तांत्रिक छेडछाड त्यांना लगेच लक्षात आली असती. म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं होतं आणि आपल्या मर्जीतल्या माणसाला तिथे घुसवण्यात आलं होतं.
हे शक्तिशाली नेते देशाचे माजी मंत्री राहिलेले असल्यामुळे विमानतळ प्रशासनावर त्यांचा किती मोठा दरारा असेल हे वेगळं सांगायची गरजच नाही. या सत्तेचा आणि प्रभावाचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर मोठा घोळ घातल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण जरा थांबा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID तपासाचे आदेश आधीच दिले होते आणि तपासाची चक्र अत्यंत वेगाने फिरत होती. एकीकडे न्याय मिळत नाही म्हणून चौफेर टीका होत होती, पण दुसरीकडे CID अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने काम करत होती. फडणवीस साहेब या कट्यातल्या मोठ्यांची माशांना गाळणारा लावणार होते. पण आता घटनास्थळी जे काही पुरावे सापडले त्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोपच उडवून दिली. त्या 150 पुराव्याची साखळी आता इतकी पक्की झाली आहे की एक अतिशय मोठं नाव आता जनतेसमोर येणार होतं आणि खुद्द मुख्यमंत्री यांनी स्वतःचं नाव अखेर जाहीर करण्यात आलेलं होतं. पण या सगळ्या खळबळजनक माहितीनंतर एक असा आता सर्वात मोठा प्रश्न उरतो, तो म्हणजे नक्की सत्य काय आहे. आतापर्यंत आपण जे काही ऐकलं ते पुरावे आणि ज्या चर्चा समोर आलेल्या आहेत त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मिळालेली सगळी माहिती केवळ एक शक्यता आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर आधारित आहे. हा खरंच एक दुर्दैवी अपघात होता की यामागे कोणत्याही अपघाताचं होतं यावर अजूनही अधिकृत तपास सुरूच आहे. पण अचानक आदल्या रात्री फोन येणं, गाडीने जाण्याचा प्लॅन अचानक रद्द होऊन विमानाने जाणं आणि ऐनवेळी विमान बदलणं, या सगळ्या गोष्टी अचानक घडल्यामुळे संशयाची सुई नक्कीच फिरते. इंटरनेटवर आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जी माहिती शक्यता वर्तवली जात आहे तीच माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न होता. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं किंवा समाजात अफवा पसरवणं अजिबात नाही, तर जनतेच्या मनात जे जास्त प्रश्न निर्माण झाले आहेत फक्त त्यांना एक वाट करून देणं हाच आहे. यामागचं खरं सत्य काय आहे ते लवकरात लवकर अधिकृत तपासून बाहेर येईलच. पण तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणावर तुमचं नेमकं काय मत आहे, तुमच्या मनात नेमकं काय चाललं, तुमची काय शंका आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.